एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। डोंबिवलीतल्या पालिका रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला शिवसेना शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे यानं जामीन देण्याची मागणी केली आहे। वाढतं वय आणि मूत्रपिंडाच्या आजाराचा दाखला देऊन म्हात्रे जामिनासाठी प्रयत्न करतोय। मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यातल्या मारहाणीच्या चित्रीकरणाचा न्यायालयानं दाखला दिलाय। तसंच हल्ला करताना म्हात्रे 25 वर्षांच्या तरुणापेक्षा सुद्धा उत्साही दिसत होता असा टोला हाणून त्याला आणखी काही काळ तुरुंगातच राहू देण्याचं न्यायालयानं सुनावलंय आणि त्याच्या जामिनावरची स्थगिती कायम ठेवली आहे। तर म्हात्रेला काही काळ तुरुंगातच राहू दे असं न्यायालयानं म्हटलंय। म्हात्रेनं आपल्या वयाचा दाखला देत जामिनाचा अर्ज केला होता, मागणी केली होती। मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यातल्या मारहाणीच्या चित्रीकरणाचा न्यायालयानं दाखला दिलाय आणि हल्ला करताना म्हात्रे 25 वर्षांच्या तरुणापेक्षाही उत्साही दिसत होता असा टोला देखील लगावलाय। तिकडे पीक कर्ज वाटपाच्या आकडेवारीनं राज्यातल्या राष्ट्रीयकृत बँकांची शेतकऱ्यांबाबतची उदासीनता पुन्हा एकदा उघड केली आहे। राज्य सरकारनं 64 लाख शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात इशारा देऊन सुद्धा सर्वाधिक लक्ष असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांनी मात्र केवळ 38% कर्ज वाटप केलंय आणि त्याउलट राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 88% लक्ष पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे।